मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सई मेकअप रूममध्ये जाते आणि दोघेजण तिचा मेकअप करत असतात। त्याचवेळी आता तिथे काय स्क्रिप्ट बोलायची आहे हे सावनी सगळं आता तिला बोलून दाखवत असते, तेव्हा सई अजिबात काही ऐकत नसते। त्यानंतरच आता मग सई म्हणते, मम्मा अगं मला तहान लागली आहे। तेव्हा आता सावनी लगेचच म्हणते, अरे बापरे, माझ्या लेकराला तहान लागली, माझ्या सोनूला तहान लागली असं म्हणून प्रेमाचं नाटक करत ती तेथे असणारी पाण्याची बॉटल तिच्याकडे देते आणि म्हणते, पी बाळा पाणी तू। तेव्हा आता सई म्हणते, मम्मा मला ही बॉटल नाही आवडत अगं, मला या बॉटलमधून पाणीच नाही पिता येणार, माझी बॉटल दे ना। मग त्यानंतर सावनी म्हणते, नको बाळा, अगं जर तू तुझ्या बॉटलने पाणी पिली ना तर जी लिपस्टिक लावली आहे ना तू, तर तुझी ती छान लिपस्टिक अशी खराब होईल। तर जे मेकअप करत असतात ना दोघेजण, ते आता सावनीकडे पाहतच राहतात। त्यानंतर सावनी कसंबसा एक घोट सईला पाणी पाजते आणि मग सईला जोराचा ठसका लागतो। तर ते दोघे जे मेकअप आर्टिस्ट असतात ते लगेचच सावनीकडे थोडे रागात पाहतात, कारण मुलीचा एकही हट्टही पुरवत नाही हे त्यांना कळून चुकलेलं असतं। त्यानंतर आता सावनी म्हणते, मी तुला आता एकही घोट पाणी देणार नाही हा बाळा, कारण बघ बरं तुला कसा ठसका लागला आणि मेकअप सुद्धा खराब होईल यामुळे। त्यावेळी सई म्हणते, मम्मा अगं मला अजून खूप तहान लागली, मला दे की पाणी। तेव्हा सावनी म्हणते, नाही हा, एक घोटसुद्धा तुला पाणी देणार नाही, कारण तू आता पाणी पिणार आणि मग सारखी म्हणणार, मम्मा वॉशरूमला जायचंय, मम्मा वॉशरूमला जायचंय, सगळा मेकअप खराब होईल। आणि म्हणून सावनी तिला पाणी देण्यासाठीच नकार देत असते। मग उगीच आता सर्वांनाच ते हरभऱ्याच्या झाडावर चढवत म्हणते की माझी मुलगी किती क्यूट आहे ना, पहा बरं, अगदी माझ्यासारखे तिचे सिल्की सिल्की हेअर आहेत। आणि सई बाळा, बरं झालं ना आपण तिकडे सलॉनमध्ये गेलो, तुझे केस 2-3 वेळा अगदी स्वच्छ केले, त्याचबरोबर केसांची सेटिंगसुद्धा व्यवस्थित केली। मग आता सावनी जे काही बोलते ते ऐकण्यामध्ये अजिबात त्या दोघांनाही इंटरेस्ट नसतो, तरीही सावनी आपली बडबडच करते आणि म्हणते की आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे। त्यावेळी सई म्हणते, हो ना मम्मा, अगं आजचा दिवस महत्त्वाचा होता, इम्पॉर्टंट होता, कारण का माहीत आहे का, अगं माझी टेस्ट होती ना स्कूलमध्ये, म्हणून। मेकअप करणारी मुलगी आता सावनीकडे पाहतच राहते। मग सावनी लगेच विषय बदलते आणि म्हणते, अगं त्या स्कूलच्या एक्झामचं टेस्टचं काय एवढं, अगं काही 2-3 मार्क्स इकडे तिकडे होतील, बाकी काय होणार आहे, आणि त्या एक्झामला एवढं सिरियसली घ्यायचंच नसतं बाळा, आणि त्याला एवढं इम्पॉर्टंट द्यायचं नसतं बाळा, त्यापेक्षा तू इथे आली बघ, छान छान तुझा हे दोघेजण मेकअप करतायत, तर स्टाईलसुद्धा आता अगदी छान होईल, तुला आता खूप फेमसुद्धा मिळेल, मग प्रोड्युसर येणार पैसे घेऊन, तू आता स्टार होणार, स्टार, असं म्हणून लगेचच आता ती सईला वेगळी स्वप्न दाखवू लागते। पण सईचं मनच इथे रमत नसतं। अगं आता तू उद्या कुठे शाळेत गेली ना तर सगळेजण काय म्हणतील माहितीये का, बघा बघा स्टार सई आली, स्टार सई आली, आणि तुझी टीचर आहे ना ती सुद्धा तुला येऊन बोलेन, प्लीज प्लीज ऑटोग्राफ, तुला किती छान वाटेल, किती छान तुझा अनुभव असेल तो, दे बरं आता टाळी, असं म्हणून सईपेक्षा जास्त सावनीच एक्साइट असते। तर आता सई टाळीच देत नाही। मग आता सावनीचा अपमान होतो, तेव्हा ती आता त्या दोघांनाही सांगते, करा करा हा, अगदी छान मेकअप करा माझ्या सई माऊचा। त्याचवेळी आता सई लगेचच मुक्ताईची आठवण काढत म्हणते, जेव्हापासून माझ्या घ्यायला सुरुवात केली ना तेव्हापासून मी नेहमीच माझ्या क्लासमध्ये फर्स्ट आली आहे, आणि मला टीचर काय म्हणाली माहिती आहे का, यू आर अ स्टार स्टुडंट। अगं मम्मा, मुक्ताईमुळे अगोदरच मी स्टार झाले आहे। त्याचवेळी आता लगेच सईजवळ जात हळूच ती आता तिला समजावते की बंद कर हा तुझ्या या मुक्ताईचा तुंतुना आता, अगं आता आपण इथे आलोय ना, जर एवढंच प्रेम तुझ्या त्या मुक्ताईचं तुझ्यावर असतं ना तर ती तुला तिच्याबरोबर लगेच घेऊन सुद्धा गेली असती, तुला ती घेऊन गेली का। तेव्हा सई म्हणते नाही। मग सावनी लगेचच म्हणते, गप्प बसायचं आणि मेकअप करायचा, असं म्हणून ती लगेचच आता म्हणते, दादा दादा करा हा मेकअप करा। तेव्हा लगेचच आता एक मुलगा बोलवायला येतो आणि तुमचे शॉट रेडी असल्याचं म्हणतो। त्याचवेळी सावनी म्हणते, ओके ओके, आम्ही सुद्धा रेडीच आहे, येतो हा येतो, असं म्हणून लगेचच आता सावनी ही त्या मेकअपवाल्या दादांना विचारते की काय रेडी आहे ना माझी सई। तेव्हा आता सावनी म्हणते, सई बाळा आज तुझं पहिलं शूट आहे, आपण मेमरी म्हणून एखादा फोटो काढून घेऊयात। तेव्हा स्माईल असं म्हणून ती त्या दोघींचा एक सेल्फी काढते आणि मग सईची त्यानंतर फोटो काढते। शॉर्ट रेडी आहे असं सावनीला पुन्हा पुन्हा सांगण्यात येतं। सावनी मोठ्यानेच ओरडते, हो आले आले। मग आता सावनी सईचा हात पकडते आणि काही जर विचारलं तर फक्त हो हो म्हणायचं असं सईला सांगते आणि घेऊन जाते।
तर दुसरीकडे मिहीर कोमलला आता खूपच झापतो आणि म्हणतो, मी तुला शेवटचं सांगतोय कोमल, की मिहिकाला अजिबात यामध्ये तू ओढू नकोस. तेव्हा ती म्हणते, नाही ना ओढत मी मिहिकाला यामध्ये. अरे नाही ओढत, पण मिहिकाने तुला तिच्याकडे ओढलेलं चालतं का मग? पण ते काहीही असो हा मिहीर आता, पण त्या मिहिकाला ना मी आपल्यामध्ये अजिबात ओढणार नाही आहे, समजलं? असं म्हणून ती मिहीरला स्पष्टपणे सांगते की तू अजिबात हिला भेटायचं नाही आणि हिच्याबरोबर काहीही संबंध किंवा कॉन्टॅक्ट ठेवायचा नाही. त्यानंतर तू सुद्धा ही गोष्ट मान्य कर ना की तू सुद्धा हर्षसारखा आहे. असा कोमल नको ते मिहीरवर आरोप करू लागते, कारण हर्षवर्धनने सावनीला फसवलं आणि तू कुणाला फसवतो तर मला फसवतोस. तेव्हा लगेचच आता मिहिकाला वाईट वाटतं, ती आता नकारार्थी मान हलवते की माझा मिहीर नाही आहे तसा. तेव्हा मिहीर आता खूपच जोरात ओरडत म्हणतो, कोमल तमाशा करणं ना बंद कर आता. त्यावेळी कोमल आता तेवढ्याच जोरात ओरडते आणि त्याला विचारू लागते, मी तमाशा करतीये का? कारण तमाशा तू करतोस मिहीर, माझ्या आयुष्याचा, आपल्या संसाराचा आणि तुमच्या या नात्याचा. तेव्हा कोमल असं म्हणून लगेचच आता मिहीर तिच्यावर हात उगारतो. आता तो तिला मारत नाही. आता हे पाहून मात्र आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण आता सारखी सारखी ती मिहिकाला बोलतीये आणि अजिबात हे मिहीरला सहन होत नसतं. मुळेच त्याचा पूर्णपणे आता कंट्रोल सुद्धा सुटलेला असतो. तेव्हा आता सर्वांना मोठा धक्काच बसतो की मिहीर चक्क कोमलवर आता हात उचलणार होता. तेव्हा आता कोणालाच मिहीरकडून ही अपेक्षा नसते. त्यामुळे कोमल आता खूपच रडते आणि लगेच इंद्राला मिठी मारते. तर आता इकडे ज्या ठिकाणी शूट असताना त्या ठिकाणी सई आलेली असते. तेव्हा लगेचच आता जे प्रोड्युसर असतात ना ते म्हणतात, सई बाळ तू खूप छान आहे, खूप सुंदर आहेस दिसायला आणि खूप गोडसुद्धा आहे. आता एक काम कर बाळा, सर्वांना हसून दाखव. मग सई आता थोडीशी स्माईल करून दाखवते. सावनी तिला सांगत असते की कशी स्माईल करायची. मग सई त्याप्रमाणे आपली हसत असते, पण तिला अजिबात तेथे कम्फर्टेबल वाटत नसतं. सर्वजण तेथे अनोळखी असतात. तर आता सागर तेवढ्यातच तेथे पोहोचतो आणि त्याला असं सईला इथे शूटिंगसाठी उभं केले हे पाहून खूप राग आलेला असतो, त्याला धक्का बसलेला असतो. काही वेळानंतर आता तो प्रोड्युसर म्हणतो, बाळा हे बघ तुझं सर्वांना नाव सांग. सई लगेच सर्वांना तिचं पूर्ण नाव सांगते. तेव्हा प्रोड्युसर आता लगेच तुझ्या मम्माचं नाव काय बाळा असं विचारतो. सईला प्रश्न पडतो, आता नक्की कोणत्या मम्माचं नाव सांगावं, सावनी की मुक्ता? सावनी लगेच आपले केस वगैरे अशी सावरू लागते, कारण तिला असं वाटतं की माझंच नाव आता माझी सई घेणार आणि मग माझा इथे अजूनच रुबाब वाढणार. या विचाराने ती आता मोठी तोऱ्यातच असते आणि खूप एक्साइट असते की सई आता कधीही सावनीचं नाव घेईल. म्हणूनच आता ती हसतच सईकडे जेव्हा पाहते, पण सई आता म्हणते, माझ्या आईचं नाव आहे मुक्ताई. आणि हे ऐकून सागरला खूप आनंद होतो. पुढे सई म्हणते की म्हणजेच माझ्या आईचं नाव आहे मुक्ता सागर कोळी. आणि हे ऐकून सावनीचा जळफळाट होतो. ती रागातच सईकडे पाहते. आता सर्वजण सईसाठी जोरात टाळ्या वाजवतात, तिचं कौतुक करतात. तेव्हा तुझ्या आईबद्दल आता काही चांगल्या गोष्टी सांग असं लगेचच प्रोड्युसर विचारतो. मग आता सईला लगेच मुक्ता आठवते. ती म्हणते, माझी आई मुक्ता आहे. इकडे सागरला समजतं आता मुक्ताबद्दल सई बोलणार आहे, म्हणून तो लगेच सगळं काही व्हिडिओ शूट आता करून घेतो मोबाईलमध्ये. त्याचवेळी आता सई पुढे सांगू लागते, माझी मुक्ता आई आहे ना, तिने मला नेहमीच अशा चांगल्या सवयी लावल्या, त्याचबरोबर चांगल्या गोष्टी शिकवल्या. तिच्यासारखी कोणीच नाही या जगामध्ये. तेव्हा सर्वजण आता सईसाठी टाळ्या वाजवतात. तर सावनीचा मात्र जळफळाट होत असतो, कारण सावनीबद्दल एकही शब्द ती बोललेली नसते. इकडे सागर शूट करून घेतो आणि त्याला खरंच खूप असा आनंद झालेला असतो. तेव्हा प्रोड्युसर लगेचच पुढे जातो, वा छान मस्त, हां म्हणजे डायलॉगसुद्धा एकदम मस्त घेशील हो की नाही. त्याचवेळी आता लगेचच सावनी आता ती कागद घेऊन पुढे जाते आणि म्हणते, अहो अहो डायलॉगसुद्धा तिला येत आहेत, हां आता मीच वाचून दाखवते की माझ्या सॉफ्ट केसांचं गुपित आहे की माझ्या आईने केलेली प्रेमाने चंपी आणि माझा फेवरेट किनॉश शॅम्पू, ज्यामुळे माझे केस चमकदार आणि मुलायम होतात. माझे तर केस सॉफ्ट झाले, आता तुम्ही पण वापरा किनॉश शॅम्पू. असं म्हणून ती आता लगेचच हसते. तेव्हा बरोबर बोलले ना मी असं लगेचच सावनी विचारते. प्रोड्युसर म्हणतात, हो आता तुमची मुलगीसुद्धा अगदी छानच बोलेल. त्याचवेळी आता सावनी म्हणते, हो बोलेल बरोबर बोलेल, कारण ती वन टेक आर्टिस्ट आहे एकदम.
तेव्हा सई बाळा नीट बोल, ऑल द बेस्ट असं म्हणून लगेचच सावनी आता जरा बाजूला जाऊन उभी राहते. त्याच वेळी आता सागरला मात्र खूप राग आलेला असतो आणि तो रागातच तिच्याकडे पाहत असतो. परंतु आता सावनीला काहीच त्याचं वाटत नसतं. त्यानंतर आता प्रोड्युसर लगेचच आता शॉर्ट रेडी आहे असं म्हणतो आणि शॉर्ट सुरू करा असं सईला सांगतो. त्यावेळी सईचा चेहरा जरा उतरलेलाच असतो आणि ती आता मुक्ता जे केस विंचरते, जी चंबी करून देते ते आठवत म्हणते की माझ्या सॉफ्ट केसांचं गुपित आहे ज्या आईने केलेली प्रेमाने चंपी. त्याचवेळी आता लगेचच तेथे मुक्ताची आठवण आल्यानंतर तिला काहीही बोलता येत नाही. मग आता सर्वजण डोक्याला हात लावतात. पहिलाच टेक असल्यामुळे सर्वजण सईला समजून घेतात. त्यानंतर आता तो प्रोड्युसर अगदी प्रेमाने लाडाने तिला समजावतो, बाळा असं नाही बोलायचं. मग तिला पुन्हा एकदा तो डायलॉग जरा समजावून सांगतो. पुन्हा एकदा एक टेक घेण्यात येतो. तेव्हा सई पुन्हा आपली अडखळतच बोलत असते. इकडे सागर मात्र सगळे गंमत पाहत असतो. सावनीचा रागाचा पारा मात्र आता चढलेला असतो, कारण खूप सारे टेक घेऊन सुद्धा सई व्यवस्थित बोललेली नसते. त्यानंतर आता प्रोड्युसर स्वतः उठतो आणि म्हणतो की बाळा घाबरायचं नाही असं म्हणून तो सईला आता डायलॉग बोलून दाखवतो की कशाप्रकारे हे डायलॉग बोलायचे आहेत, कशाप्रकारे हसून स्माईल करून तू हे केनॉस जो शॅम्पू आहे त्याबद्दल बोलायचं आहे असं म्हणून तो सांगत असतो की अशा अशा पद्धतीने तू बोल बाळा, म्हणजे तुला लगेच जमेल. परंतु सईचं लक्षच आता कशामध्ये लागत नसतं. तिचे आता खूप सारे 15-16 टेक होतात, परंतु एकाही टेकमध्ये तिला अजिबात काहीही बोलता येत नाही. ते पाहून आता प्रोड्युसर डोक्यात असणारी टोपीच फेकून देतो आणि काय चाललंय काय हे असं विचारतो. कोणी कास्टिंग केले हे? क्रिएटर पटकन इकडे या, कोणी कास्टिंग केलं, कोणी केले असं म्हणून तो आता खूपच भडकतो. सईला काय करावं हे सुचत नाही, कारण सई बिचारी एकदम शांत होऊन गेलेली असते. तिला मुक्ताशिवाय दुसरं काहीही दिसत नसतं. तिला तिची खूप आठवण येत असते. मग आता सागर जरा भडकतो की माझ्या मुलीला एवढं बोलतायत, मग मम्मी कोण आहे हिची, कोण आहे कोण मम्मी हिची असं प्रोड्युसर विचारतो. सावनी पटकनच पुढे येते आणि काहीही जमत नाही आहे तुमच्या मुलीला काम करायला असं स्पष्ट शब्दात सावनीला सुनावतो. तर मुक्तासुद्धा येऊन तेथे पोहोचलेली असते आणि हा सगळा तमाशा बघत असते. त्याचवेळी आता मुक्ताला राग येतो की माझ्या मुलीला हे येत नाही ते येत नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही, समजलं, आणि तुम्ही ते ठरवूच शकत नाही. मग आता मुक्ता इथे येऊन पोहोचली या गोष्टीमुळे सावनीला खूपच घाबरल्यासारखं होतं आणि त्याचबरोबर राग सुद्धा येतो, कारण मुक्ता इथे आलीच कशी काय हा प्रश्न तिला पडलेला असतो. तर आता मुक्ता आल्यामुळे सईला जरा का होईना बरं वाटतं. तेव्हा आता मुक्ता लगेच प्रोड्युसरला म्हणते की सर, ही पद्धत नाही आहे लहान मुलांबरोबर बोलण्याची, आणि प्लीज इतकं तर ओरडण्याची गरज नाहीये, कारण आयुष्यामध्ये पहिल्यांदा ती कॅमेरा फेस करतीये आणि पहिल्यांदा शूटला आलीये. ती जरा घाबरलीये. तुम्ही जरा व्यवस्थित तिला समजावून सांगायला हवं की नको. त्याचवेळी आता सागर विचारतो, काय अक्कल नाही आहे का तेवढी? कोणी केलं कोणी तुम्हाला डिरेक्टर? तेव्हा आता प्रोड्युसरलाच लगेच आता तक्रार करत डिरेक्टर हा म्हणत असतो की काय कोणी बोलवलं कोणी यांना? मुक्ता म्हणते मी सांगते ना तुम्हाला कोणी बोलवलं, कारण मी आहे सईची आई आणि आता या क्षणी मी तिला इथून घेऊन चालली आहे, कारण ती आज अजिबात शूट करणार नाही असं मुक्ता सावनीकडे रागातच पाहून म्हणते. तेव्हा आता सईलाच मोठा धक्का बसतो. तर प्रोड्युसर आणि डिरेक्टर हे दोघेही रागातच मुक्ताकडे पाहतात. तेव्हा चल सई असं म्हणून मुक्ता लगेच सईला घेऊन चाललेली असते. त्याचवेळी सावनी आता लगेचच म्हणते थांब मुक्ता असं म्हणून ती सुद्धा सईचा हात पकडते. आता एकीकडून सईचा हात पकडलेला असतो तर दुसरीकडून सावनीचा. तर सईचा आता कोंडीत अडकते, काय करावं. त्याचवेळी सावनी रागात विचारते, काय ग मुक्ता, कोण समजतेस कोण तू स्वतःला? आणि तुझा तरी काय संबंध आहे? तू सईला अशी घेऊन जाऊ शकत नाही, समजलं, कारण तो हक्कच नाहीये तुला. तेव्हा मुक्ता रागातच आता म्हणते की हात सोड अगोदर माझ्या सईचा, आणि माझी मुलगी काय पैसे कमवण्याचं साधन नाहीये, समजलं. ती तुझ्या स्वार्थासाठी तर मॉडेलिंग अजिबात करणार नाही असं मुक्ता स्पष्टपणे सावनीच्या तोंडावर सांगते. तू माझ्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. अगं लाज वाटत नाही का तुला? तिची परीक्षा बुडवूनशी तू तिला इथे घेऊन आलीस. तर आता सावनी स्वतःच्याच नजरेत पडते, पण काहीही करून आता तिला पैसे कमवायचेच असतात, त्यामुळे ती आता कोणाचंच ऐकायला तयार नसते. सागर देखील रागात सावनीकडे पाहत असतो, पण सावनी काही अजिबात त्याला भीत नाही. त्यानंतर ती म्हणते की 1 मिनिट हा मुक्ता,
अगं सईची कस्टडी ना आता सध्या माझ्याकडे आहे आणि हे विसरायचं नाही, तू समजलं? आणि तिच्यावर अशी कोणीही जबरदस्ती केलेली नाहीये. सई बेबी, आता तूच सांग बरं, तुझ्यावर कोणी अशी जबरदस्ती केली आहे की तू स्वतः शूटसाठी तयार झाली आहे? मग आता लगेच सावनी गोड बोलून विचारते, सई बेटा मला आता सांग बेटा, मी तुझ्यावर जबरदस्ती केली का? आणि हिला सुद्धा सांग जरा. तेव्हा आता सईला लगेच आठवतं की कशाप्रकारे मुक्ताने मला घरी घेऊन जाण्यासाठी नकार दिला आणि आदित्य दादाला घरी घेऊन गेली. त्यामुळे सईच्या मनामध्ये आता थोडा का होईना मुक्ताविषयीचा राग असतोच. त्यामुळे सई सारखी मुक्ताकडे पाहतच राहते आणि मी तिला कोर्टामध्ये किती विचारत होते की मुक्ताई तू असं का करतीयस, का करतीयस, परंतु मुक्ताईने मला अजूनही ते कारण सांगितलेलं नसतं की तिने मला का नाकारलं आणि सावनीकडे कस्टडी का दिली. तेव्हा मुक्ता सईचा हात हातात प्रेमाने घेते आणि विचारते, मला सांग बाळा, ही सावनी आई तुझ्यावर अगदी जबरदस्ती करते ना, त्यासाठी तुला शूटला इथे जबरदस्ती उभं केलं आहे ना तिने. मग आता सईला काय करावं सुचत नाही. सागरला आता मनोमन वाटतच असतं की माझी सई मुक्ताच्याच बाजूने निर्णय देणार म्हणून, कारण सई कधीही अशी करणारच नाही की आमच्या बाजूने तिने निर्णय दिला नाही म्हणून, किंवा सावनीने खरंच मला इथे जबरदस्तीने उभं केले असं तरी सर्वांना सांगेल आणि आम्ही तिला लगेचच इथून घेऊन जाऊ, असं खरं तर सागरला वाटत असतं. मग सई आता सावनीकडे पाहते, त्याचवेळी सावनी मात्र तिच्याकडे पाहून हसत असते. मग त्यानंतर मुक्ता आता सईला म्हणते, बाळा बोल ना, अगं सांग ना एकदा तरी की ती जबरदस्ती करतीये तुझ्यावर, सांग ना एकदा. तेव्हा सईला काय सांगावं हेच कळत नसतं. त्याचवेळी सई जोरात मुक्ताचा हात असा हिसकावून घेते आणि म्हणते, नाही अजिबात माझी सावनी मम्मा माझ्यावर जबरदस्ती करत नाहीये, मी स्वतः शूटिंगला आले आहे. तेव्हा सावनीला मात्र खूपच आनंद होतो, तर सागर मुक्ताला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो आणि ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. त्यानंतर सई पुन्हा एकदा म्हणते की नाही, माझ्यावर अशी जबरदस्ती कुणीही केलेली नाही आहे आणि मला हे शूटिंग करायचे, मी करेल हे शूटिंग, असं म्हणून सई आता मुक्ताचं बोलणं सगळं टाळत, त्याचा एकही शब्द ती आता ऐकायला तयार नसते. तेव्हा आता सावनीला खूपच आनंद होतो. ती मुक्तासमोर आता बोलते की दॅट्स लाईक माय गर्ल, कम टू मम्मा, असं म्हणून ती सईला आता अगदी प्रेमाने मिठी मारते, जवळ घेते आणि मुक्ता सागरकडे पाहत असते. त्याचवेळी आता कम बेटा असं म्हणून सावनी लगेच डिरेक्टरकडे तिला घेऊन जाते आणि म्हणते की आता व्यवस्थित बोलेल ही. त्यावेळी आता लगेचच सई म्हणते की हो डिरेक्टर साहेब, मी अगदी व्यवस्थित बोलेल, मी अजिबात चुकणार नाही, असं म्हणून ती त्यांना आपला निर्णय सांगते. सईच्या अशा ह्या बोलण्यामुळे मुक्ताचा चेहराच पूर्णपणे पडलेला असतो. तिला काय करावं हे सुद्धा सुचत नसतं. त्यावेळी सागर मुक्ताकडे पाहतो आणि त्यालाही खूप वाईट वाटतं. त्यानंतर आता ओके गाईज असं म्हणून तो सर्वांना आपापल्या कामाला जायला सांगतो आणि सईला सुद्धा तिच्या जागेवर उभं राहायला सांगतो. तेव्हा सई आता अगदी मुक्ता जवळून जाते, परंतु तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. त्यानंतर आता लगेचच सई पाहते आणि तिला खरंच खूप आनंद झालेला असतो की माझी मुक्ताई इथे आली, पण ती चेहऱ्यावर तसं दाखवत नसते. तेव्हा शॉर्ट रेडी असं डिरेक्टर सर म्हणतात, तर सावनी आता खूपच खुश होते. त्यावेळी आता सई ही एकाच टेकमध्ये सगळं काही अगदी क्लिअर बोलून दाखवते, अगदी व्यवस्थित बोलून दाखवते आणि तिचा पूर्ण आता शॉर्टच खूप छान आलेला असतो. त्यावेळी सर्वजण आता खूप सुंदर असं लगेच सईला म्हणतात आणि कॉस्ट्यूम चेंज असं सांगतात. सईवर सर्वजण अगदी टाळ्यांचा वर्षावच करत असतात. तेव्हा सई आता पटकनच बाजूला होते आणि मुक्ताकडे पाहत असते. आपल्या लेकराने एवढं छान बोलून दाखवलं हे पाहूनच आता लगेचच सागर मुक्ताला आनंद होतो, परंतु त्यांना आता सईने डावललं हे अजिबात आवडलेलं नसतं. परंतु आता सावनी समोर असल्यामुळे ते काहीही बोलू शकत नसतात. त्यानंतर आता सावनी लगेचच मुक्ता आणि सागर समोरून सईला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात असते आणि रागातच त्या दोघांकडेही पाहते. त्याचवेळी आता लेट्स गो बेबी असं म्हणून सावनी आता तिचा हात पकडून तिला आतमध्ये घेऊन जाते खरं, पण मुक्ताला खूप वाईट वाटतं. ती आता सागरला म्हणते, सागर एक आई म्हणून मी पूर्णपणे हरून गेली आहे, खरंच मी हरले सागर, मला माफ करा सागर. तेव्हा सागर म्हणतो, नाही मुक्ता, तुम्ही हरल्या नाही आहात, कारण सई अजूनही तुम्हालाच आई मानते आणि तिचं ना अजूनही फक्त आणि फक्त तुमच्यावरच प्रेम आहे. मग आता मुक्ता रडते आणि म्हणते, सागर प्लीज, अहो मला बरं वाटावं म्हणून तुम्ही असं बोलू नका.
अहो प्लीज खोटं बोलू नका आता माझ्याबरोबर. आणि जर असं असतं ना तर ती माझ्याबरोबर एवढं तुटकपणे वागली नसती. तिने प्रेमाने मायेने मला मिठी मारली असती. माझ्या बाजूने तिने स्टँड घेतला असता. सावनीची बाजू नसती घेतली सागर तिने. असं म्हणून मुक्ता रडते. ती सर्वांसमोर नाही म्हणाली ना याचा राग मला आलेला नाही आहे, पण आज आपल्या सईने ना चुकीच्या गोष्टींपुढे मान झुकवली आहे. याच गोष्टीचं सर्वात जास्त मला वाईट वाटतंय असं मुक्ता आता सागरला आपल्या मनातील जी खंत असते ती बोलून दाखवते. मला माफ करा सागर, मी हरले असं म्हणून मुक्ता सारखी सारखी माफी मागत असते. त्याचवेळी सागर आता तिला शांत करतो आणि एक व्हिडिओ तिला दाखवतो ज्यामध्ये सईने या प्रोड्युसर डिरेक्टर या सर्वांसमोर सांगितलेलं असतं की माझ्या आईचं नाव मुक्ता आई आहे आणि तिने मला कोणकोणत्या चांगल्या सवयी लावल्या आहे. सावनीचं नाव न घेता तिने तुमचं नाव घेतलं होतं, यावरूनच समजा तिचं तुमच्यावर अजूनही प्रेम आहे. फक्त ती जरा राग व्यक्त करते तुमच्यावर, एवढंच. मग आता असं सगळं दाखवल्यानंतर मुक्ताला थोडं का होईना बरं वाटतं आणि ती सागरकडे पाहून हसते. मग आता सागर विचारतो, समजलं का तुम्हाला? तुम्ही अजिबात हरल्या नाही आहात. आणि हे पहा सई असं का वागतेय सध्या याचं कारण तर तुम्हाला माहीतच आहे ना, कारण ती तुमच्यावर खूप रुसली आहे. अहो आता ही फक्त एक फेज आहे, आपल्याला थोडा धीर धरायला हवा आणि आता हे दिवस सुद्धा जातील, तुम्ही नका टेन्शन घेऊ. तेव्हा मुक्ता हो असं म्हणते, आपण थोडा वेळ जर तिला दिला ना तर तिच्या मनात असणारा आपल्याविषयीचा राग नक्कीच निघून जाईल. तेव्हा मुक्ताला आता खूपच छान वाटतं. ती तो व्हिडिओ सारखा सारखा पाहते. त्याचवेळी सागर म्हणतो, मुक्ता आता इथे थांबून ना आपण खरंच काही करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज चला आता. असं म्हणून सागर आता मुक्ताला घेऊन लगेचच तिथून जायला निघतो. काही वेळानंतर सावनी आता लगेचच सईचे सर्व कपडे वगैरे व्यवस्थित चेंज करून घेऊन येते आणि म्हणते, नीट बोल हा बाळा. मग आता सई हो असं म्हणते, पण तिची नजर सारखी सारखी मुक्ता आणि सागरला शोधत असते. त्याचवेळी लगेचच आता शॉर्टसाठी पुढे उभी राहते. मग आता शॉर्ट सुरू करायचा आहे असं लगेचच आता ते डिरेक्टर म्हणतात. मग आता सई लगेचच, हाय माझं नाव सई सागर कोळी यापासून सुरुवात करते आणि खूप छान असा डायलॉग बोलून दाखवते. ती पूर्णपणे ॲड शूट आता होते आणि सर्वांनाच ती खूप आवडतं. तर आता सईचं सर्वजण कौतुक करत असतात. समोर येऊन सर्वजण आता उभे राहतात, तिचं खूप कौतुक करतात आणि खूप छान बोललीस बेटा असं म्हणतात. तर सावनीला सुद्धा आनंद होतो आणि ती म्हणते की खरंच सई बाळा, तू माझं खूप मोठं काम केलं, आता मिळणार मला 2 लाख रुपये मिळणार. असं म्हणून सावनी आता हवेतच तरंगू लागते आणि माझं सोन्याचं अंड देणारी कोंबडी मला फायनली मिळाली असं मनातच म्हणते. आता मला शॉपिंग करता येईल, स्पा करता येईल आणि सईची फी सुद्धा भरता येईल, अशी सावनी आता खूप सारी स्वप्न रंगवू लागते. आता त्या मुक्ता आणि सागरला माझ्याकडे बोट दाखवायला काहीच राहणार नाही असं म्हणूनच आता सावनी खुश होते आणि सईकडे पाहत राहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मुक्ता रडते आणि म्हणते, ज्या वयात तिने खेळायचं, शाळेत जायचं, त्या वयामध्ये ती बिचारी पैशांसाठी काम करतीये. तेव्हा सागर म्हणतो, स्वतःची लायकी नाही फीज भरण्याची, तर त्या छोट्याशा मुलीला शूटिंगसाठी उभं केलं तिने, आता तिच्या पैशातून ही फीज भरणार. तेव्हा मुक्ता म्हणते, सावनीला अजून पैसे मिळाले आहेत ना, फक्त तिने अजून फी कुठे भरली आहे. असं म्हणून मुक्ता काहीतरी विचार करते. तर दुसरीकडे आता सावनी ते पैसे लपवते आणि किचनमध्ये जाऊन एका डब्यात ठेवते आणि खूपच खुश होते. तर दुसरीकडे मुक्ता आता सागरला म्हणते, उद्या काहीही झालं तरी ती सईची स्कूल फी नाही भरू शकणार. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.